नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन खास अशी युनिक रेसिपी घेऊन आली। तेच ते भेंडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी भेंडी तुम्ही बनवू शकता। तर आज बनवूया आपण लसुनी भेंडी, जबरदस्त अशी लसुनी भेंडी। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर चला मित्रांनो, मस्त झणझणीत चमचमीत अशी लसुनी भेंडी बनवूया। तर मित्रांनो, इथं ना मी मस्त हिरवीगार अशी कवडी लसलस अशी मस्त भेंडी घेतली। भेंडी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर मस्त स्वच्छ पुसून घेतली, कोरडी करून घेतली। तर आता काय करायचं, असे लंबे आपल्याला भेंडी अशी व्यवस्थित अशी लंबी भेंडी आपल्याला कापून घ्यायची, अशी मस्त बारीक आहे ना। तर ही भेंडी बनवताना कधी भी भेंडी आपल्याला मस्त कवडी लसलस ताजी अशी भेंडी आपल्याला घ्यावं लागते। तर बघू शकता मित्रांनो, अशी मस्त पूर्ण भेंडी आहे व्यवस्थित कापून घेतली। तर चला आता आपण मस्त तडका मारू। तर त्यासाठी मी इथं गॅस ऑन केला, पॅन ठेवलं, थोडंसं आता तेल टाकायचं। तेल जर जास्त टाकलं ना तुम्ही तर एक नंबर हे भेंडी होते। तुम्ही झटपट मस्त मुलांच्या डब्यावर बी तुम्ही देऊ शकता आहे ना। पण काय करायचं ना, आधीच ही भेंडी व्यवस्थित धुवून घ्यायची। तर इथं मी तेल टाकलं, 3 ते 4 चमच तेल टाकलं मी। तेल गरम झाल्यानंतर मी 1 चमच जिरं टाकलं। तर मित्रांनो, आपण बनवून बारीक कट करून लसुनी भेंडी। तर त्यासाठी इथं मी लसूण घेतला, 1 गाठा मी लसूण घेतला। लसूण इथं जास्तच घ्यावं लागते, त्यामुळे हे लसुनी भेंडी एक नंबर जबरदस्त अशी होते। तर लसूण घेतला मी 1 गाठा, मस्त बारीक कट करून घेतला। व्यवस्थित परतून घ्यायचा लसूण कांदा। व्यवस्थित परतल्यानंतर मस्त याच्यात तिखट 1 चमच टाकू आपण। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी 1 चमच हळद घातली। हळद घातल्यानंतर मस्त गरम मसाला असा वरून असा फेकून मारायचा आणि मस्त इकडून तिकडे करून घ्यायचं। आणि मग नंतर टाकायचं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये। तर बघू शकता मस्त तेल सुटलं आता। तर आता जे आपण भेंडी कट केली होती ना, ते भेंडी आपण या मसाल्यात टाकून देऊया आणि मस्त व्यवस्थित अशी भेंडी फिरून घेऊ। आणि स्लो फ्लेमवर हे भेंडी आपल्याला शिजून घ्यायची आहे मित्रांनो, आहे ना। अजिबातही स्पीड हे ठेवू नका तुम्ही, आहे ना, तर जळून जाते। तर मित्रांनो, मस्त सकाळी जर तुम्ही मुलांच्या टिफिनवर दिली ना तर मुलांना आवडीनं खाताना, कुठं तुम्ही प्रवासात जर जात असाल, दूरचा प्रवास असेल तर हे भेंडी तुम्ही टिफिनवर घेऊन जाऊ शकता, 2 दिवसही खराब होत नाही। तर बघू शकता मित्रांनो, मस्त भेंडी आपली झाली तयार। 5 ते 10 मिनिटात हे भेंडी तयार होते, मस्त शिजून तयार होते। तर बघू शकता मित्रांनो, असं झणझणीत मस्त ही भेंडी आपली तयार झाली। तर चला मित्रांनो, आता ना वरून मस्त धनिया टाकू। त्यासाठी मी थोडासा बारीक धनिया कट करून घेतला। मस्त धनिया टाकल्यानंतर 1 मिनिटासाठी असं मस्त मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण सर्व करू। तर मित्रांनो, अशी लसुनी भेंडी जर तुम्हाला जर खायची असेल ना तर तुम्ही बनवू शकता आणि एकदम इझी आहे बरं। 5 ते 10 मिनिटात हे रेसिपी बनवून तयार होते। तर चला मित्रांनो, आता मस्त सर्व करूया। तर बघू शकता मित्रांनो, अशी काय जबरदस्त अशी मोकळी, अजिबातही चिकट झालेली नाही आहे ना, तार सुटले, एकदम अशी मोकळी अशी सुक्की हे भेंडी तयार झाली। तर भेंडी सुक्की होण्यासाठी काय करावं लागते, चिकट भेंडी हे झाली नाही पाहिजे, त्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, पहिलेच भेंडी मस्त धुवून घ्यायची, स्वच्छ पुसून घ्यायची, नाहीतर पंख्याखाली तुम्ही ठेवून देऊ शकता। तरच हे भेंडी व्यवस्थित चिकट अजिबातही होत नाही, मस्त मोकळी होते। तर बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त भेंडी झाली। आता तर ना अशी भेंडी पाहून ना भूक लागली बरं। तर चला आता मी बी जेवण करून घेतो आणि तुम्ही पण या जेवण करायसाठी। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा। आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। काय जबरदस्त भेंडी झाली होती ना राव, काय सांगू तुम्हाला। हा पाहूनच तुमच्या तोंडाला बी पाणी सुटलं असेल ना। तर चला या मग, पायता काय, चला या आपल्या घरी मस्त लसुनी भेंडी खायसाठी। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू। परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले बिनधास्त व्हिडिओ पाहत राहा। तर चला मित्रांनो, बाय बाय। आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू। बाय बाय, टेक केअर। जय हिंद, जय महाराष्ट्र।